आपण तिळगुळ खातो, पतंग उडवतो, पण तुम्हाला माहितीये का, आजचा दिवस हजारो वर्षांपासून माणसाचं आयुष्य ठरवत आलाय. सूर्याची एक छोटीशी हालचाल आणि पृथ्वीवर सण, शेती, धर्म, मृत्यू आणि मोक्ष यांचा अर्थ बदलतो. म्हणूनच मकर संक्रांती हा फक्त सण नाही, तो आहे सूर्य, निसर्ग आणि माणूस यांच्यातला करार. आजच्या या डॉक्युमेंटरीमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचं गुपित, जे कदाचित तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल. हिंदू पंचांगानुसार ज्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते. इतर सण चंद्रावर आधारित असतात, पण मकर संक्रांती हा सूर्यावर आधारित एकमेव प्रमुख सण आहे. म्हणूनच हा सण दरवर्षी जवळजवळ एकाच तारखेला येतो, 14 किंवा 15 जानेवारी. या दिवशी सूर्य उत्तरायणाला जातो, म्हणजे सूर्याचा प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे सुरू होतो. धार्मिक मान्यतेनुसार उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस, शुभ कार्यांचा प्रारंभ आणि मोक्षाचा मार्ग. महाभारतातील भीष्म पितामहांनी सुद्धा उत्तरायणाची वाट पाहून देहत्याग केला होता. मकर संक्रांती हा फक्त धार्मिक सण नाही, तो शेतकऱ्यांचा विजय दिन आहे. पीक हातात